अंबाजोगाई शहरामध्ये गेल्या 4 दिवसापासून विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडतो आहे। विजांचा कडकडाट आणि अनेक ठिकाणी विजा पडल्याची घटना घडलेली आहे। काही जनावरं यामध्ये दगावली आहेत, तर काही या ठिकाणी व्यक्तींचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये बीड जिल्ह्याला पावसाने आणि निसर्गाने झोडपून काढलेला आहे। ऐन उन्हाळ्या असताना सुद्धा या ठिकाणी लोकांना थोडा दिलासा मिळालेला आहे, परंतु या ठिकाणी अघटित घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। अनेक जीव जात आहेत, मनुष्याची हानी होते आहे, प्राण्यांची हानी होते आहे। अशीच एक घटना अंबाजोगाई शहरामध्ये काल घडलेली आहे। अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे युवा नेते भीमसेन आप्पा लोमटे यांच्या घरावर वीज पडलेली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलं नाही, परंतु नुकसान जरी झालेलं नसलं तर ही वीज आता गावामध्ये शहरामध्ये प्रमुख ठिकाणावर येऊन पडत असल्याचं दिसतं आहे। परवाच्या दिवशी मोरेवाडी येथील जे हनुमानाचं मंदिर आहे, त्या हनुमानाच्या मंदिरावर त्या ठिकाणी वीज पडलेली होती। वीज पडल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। यावर प्रशासनानं उपाय करणं गरजेचं आहे। महसूल प्रशासन यावर अधिक गंभीर असणं गरजेचं आहे। महसूल प्रशासनाच्या वतीनं जी काही उपाययोजना या ठिकाणी करावयाची आहे ती करण्यात यावी, कारण या ठिकाणी 2 घटना ज्या आहेत त्या अंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये घडलेल्या आहेत। अंबाजोगाई शहरातील युवा नेते भीमसेन आप्पा लोमटे यांच्या नव्या घरावर या ठिकाणी वीज पडलेली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नसलं तरी घराचा काही भाग हा त्या घराच्या भागावर या ठिकाणी थोडं नुकसान पोहोचलेलं आहे। आणि परवाच्या दिवशी मोरेवाडी येथील हनुमान मंदिरावर ही वीज कोसळलेली आहे। त्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं नाही, परंतु मंदिराचा काही भाग त्या ठिकाणी खराब झालेला आहे, त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं महसूल प्रशासनानं या संदर्भात जागरूक होणं महत्त्वाचं मानलं जातं। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।